विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220 जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा स्पेशल पेपर 1 यामधील चॅप्टर नंबर 3 क्लायमेट किंवा महाराष्ट्राचे हवामान याविषयी आपण चर्चा करत आलो आहेत. यात चर्चा करत असताना आपल्याला असं बघायचे आहे की महाराष्ट्रामध्ये असणारा ड्रॉटप्रोन एरिया, प्रॉब्लेम आणि मॅनेजमेंट याविषयी आपण बऱ्याच तासिकेपासून चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याविषयी चर्चा करत असताना आपल्याला हे मागील तासिकेला आपण काय बघितलं याचाही थोडासा मागोवा घेणे अतिशय मी क्रमप्राप्त समजतो की जेव्हा सरासरी पर्जन्यापेक्षा पाऊस पडतो तेव्हा अन्नधान्य नसलेली पिके घेतली जातात, तेव्हा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडतो, तेव्हा शक्य होत नाही तेव्हा दुष्काळ पडला असे आपण म्हटलं जातो. अशाच प्रकारच्या कृषी मंत्रालय असेल, पर्यावरण मंत्रालय असेल यांच्या व्याख्येप्रमाणे जिथे दुष्काळाची शक्यता 20% जास्त आहे अशा क्षेत्राला दुष्काळ प्रवण क्षेत्र संबोधले जाते. जिथे दुष्काळ वर्षाची शक्यता 40% जास्त आहे अशा याला चिरकालीन दुष्काळ असं म्हटलं जातं. आणि दुष्काळी वर्ष जेव्हा येतं तेव्हा त्या वर्षात सरासरी पावसाच्या 75% कमी पाऊस पडतो, हे आपण मागील तासिकेला बघितलं आहे. त्याचबरोबर दुष्काळाचे परिणाम सांगत असताना आपण सांगितलं की दुष्काळाचे अतिशय व्यापक परिणाम हे आर्थिक असतील, सामाजिक असेल, पर्यावरणीय असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये दिसून येतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच पर्यावरणीय परिणाम बघत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी बघितल्या, त्याचबरोबर वनस्पतीवर कोणकोणते परिणाम झाले याचाही आपण या ठिकाणी मागोवा घेतला. म्हणजेच वनस्पतीवरील परिणाम बघितला आपण तर कुरणे नष्ट होतात, म्हणजे वनस्पतीच्या जाती नष्ट होतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितल्या. प्राणी जीवनावरती कसा परिणाम होतो, प्राणी जीवनामध्ये प्राण्यांच्या काही जमाती नष्ट होतात हेही आपण बघितलं. त्यानंतर कृषीवरील काय परिणाम होतो, कृषीमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण होते किंवा शेतीवर काही उद्योग असणारे उद्योग व्यवसाय धंदे बंद पडतात हे आपण मागील तासिकेला बरोबर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की लोकसंख्येवरील परिणाम, म्हणजे लोकसंख्येवर नक्की त्याचा ह्या दुष्काळाचा काय परिणाम होतो. दुष्काळामुळे तीव्र पाणी टंचाई असेल, अन्नधान्याचा तुटवडा असेल किंवा कुपोषणासारख्या समस्याही निर्माण होतात हे आपण मागील तासिकेला बघितलं आहे. आणि त्याचमुळे काही त्याचे परिणाम म्हणजे काही लोक आपल्या भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर करतात किंवा त्याचबरोबर अर्थव्यवस्थेवरती नेमका काय परिणाम होतो. अर्थव्यवस्थेत मागितलं आपण की दरडोई उत्पन्नातून राष्ट्रीय उत्पन्न घडत असतं, म्हणजे एखाद्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट ही दुष्काळामुळे येऊ शकते. त्यानंतर सामाजिक परिणामाकडे आल्यानंतर सामाजिक परिणाम अभ्यासत असताना आपल्याला पाण्यावरून भांडणं असतील, सामाजिक अशांतता निर्माण होत असेल किंवा लोकांमध्ये असंतोष निर्माण होत असेल किंवा दारिद्र्यात वाढ होत असेल किंवा गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये वाढ होत, अशा अनेक प्रकारच्या दुष्परिणाम आपल्याला सामोरे जावे लागतील. पण आता हे सगळं झाल्यानंतर ह्या अशा वेगवेगळे असणारे प्रॉब्लेम निर्माण झाल्यानंतर किंवा वेगवेगळे आपले परिणाम आपण अभ्यासल्यानंतर की या परिणामाचा अभ्यास करत असताना आपल्याला असंही सांगितलं गेलंय की हा दुष्काळ कमी करायचा असेल तर काही काही उपाययोजना केल्या पाहिजे. म्हणजे आता उपाययोजना करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्या ठिकाणी सिंचन प्रकल्प विस्तार केला पाहिजे, ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर केला पाहिजे, जलसिंचन किंवा पिकं कायापालट किंवा जास्त पाणी लागणारी पिकांची लागवड न करणे, कोरडवाहू शेतीतंत्र आत्मसात करणे, अशा उपाययोजना करता येतील. पण ह्या उपायाने शेतकऱ्याची व त्या भागात राहणाऱ्यांची दैना काही कमी करता येणार नाही असं आपल्याला वाटतं. पण दुष्काळ असे एक संकट आहे असं आपण मानलं पाहिजे की ज्यामुळे भागातील जनता, अर्थव्यवस्था यावर नक्कीच विपरीत परिणाम होतो. म्हणजे हवामानशास्त्राच्या तज्ज्ञानुसार किंवा मतानुसार दुष्काळाची वारंवारता ही हरितगृह, वायू, हवामान बदल आणि पर्यावरण असमतोल यामुळे भविष्य काळात वाढण्याची शक्यता आहे. यालाच मानववस्ती हस्तक्षेप कारणीभूत ठरू शकतं असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे ह्या गोष्टी आपण बघितल्या मागच्या लेक्चरला. आता पुढील आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत ते आपण पुढे बघूया. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या हवामानातलाच हा एक टॉपिक आहे. त्याचा आपल्याला त्या टॉपिकचं नाव आहे दुष्काळाचं व्यवस्थापन. आता दुष्काळाचं व्यवस्थापन म्हणजे काय किंवा दुष्काळ व्यवस्थापन कसं करायचं ह्याही गोष्टी आपल्याला बघितल्या गेल्या पाहिजे. किंवा दुष्काळ करत असताना असं नेहमीच बघितलं जातं की कुठल्याही मर्यादा असतील किंवा कुठल्याही गोष्टी असतील किंवा दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज व्यक्त करणे हे आपल्याला भाकीत आहे थोडक्यात. असा ह्या भाकिताविषयी किंवा ह्या दुष्काळ पडेल का नाही पडेल किंवा व्यवस्थापन कसं करता येईल ह्या गोष्टी आपल्याला सहज सांगता येऊ शकत नाही. आता उदाहरणार्थ आपण इस्रायलमध्ये गेलो तर इथं इस्रायलमध्ये जर बघितलं अत्याधुनिक शासकीय यंत्रणा वापरून शेतकऱ्यांनी अशा तऱ्हेच्या आपत्तीची सूचना प्रभावीपणे दिली आहेत की आपल्याला ती आता करता येणे काही कठीण नाही असं मला वाटतं. म्हणजेच जर आपण मात्र यासाठी निसर्गाने ठरलेली भौगोलिक मर्यादा जर असतील आणि त्या देत असलेल्या सूचना असतील यांचे नेमके आकलन होणे हे आवश्यक आहे. आता हे आकलन कसं करायचं हे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्जन्य वृत्तीचा
म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो की कसा पडतो, किती प्रमाणात पडतो, याची सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे. आता त्या पावसावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो हे अभ्यासणे अतिशय महत्त्वाचं वाटतं. पर्जन्यमापाची ठिकाणे असतील, म्हणजे या अशा पद्धतीने वाढवणे की ज्या ठिकाणी कोकण असेल, सह्याद्री असेल किंवा महाराष्ट्राचा पठारी भाग असेल किंवा मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, यामध्ये असणारं पर्जन्यमान, पर्जन्य दिन, पर्जन्यकाल, तापमान, वायुभार असे इतर वायुभाराचे असे इतर हवामानाचे काही अंग असतील किंवा हवामानाचे घटक असतील, याचाही आज मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध आहेत. आणि ह्या सर्व गोष्टींच्या आधारे मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी असणाऱ्या ईशान्य मोसमी वारे असेल किंवा नैऋत्य मोसमी वारे असेल, या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात माहितीचं कलेक्शन झालं पाहिजे. माहिती ही मोठ्या प्रमाणात साठवली गेली पाहिजे. म्हणजे जर अशाच प्रकारे आपण त्या ठिकाणी विचार केला तर नक्कीच दुष्काळाचं व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रात कोकण असेल, सह्याद्री असेल किंवा पश्चिम पठारी भागाप्रमाणे विदर्भ असेल, किंवा आता एक नवीन तंत्र आहे मराठवाड्यासारख्या अशा ठिकाणी आलं आहे की जो ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, या आधुनिक तंत्राचा वापर करून उपग्रह प्रतिमा वापरून असेल किंवा उंच संकल्पना असून दाखवणारे सविस्तर नकाशे असतील, प्रत्येक भागासाठी किंवा प्रत्येक विभागासाठी हे नकाशे वेगवेगळे तयार केले पाहिजेत. प्रत्येक विभागासाठी म्हणजेच आता ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून, या असणाऱ्या GIS या प्रणालीचा अभ्यास करून आपण नक्कीच ह्या गोष्टीमध्ये आपण साध्य करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जलाचं ताळेबंद किंवा वॉटर बजेट कसं आहे सांगता आलं पाहिजे. म्हणजे पाण्याचे अधिक्य असेल की कमतरता असेल असे दाखवणारे आलेख दाखवून त्यामुळे त्यातून जाणीव जागृती निर्माण केली पाहिजे. म्हणजेच यावरून असं आपल्याला म्हणता येईल की दुष्काळाचं व्यवस्थापन कसं करायचं, दुष्काळ कसा आपल्याला मॅनेजमेंट करायचं हे आपलं या ठिकाणी आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आपला दुष्काळाचे व्यवस्थापन व दुष्काळ व्यवस्थापन म्हणजे काय किंवा दुष्काळ व्यवस्थापनाचे व्यवस्थापन कोणत्या कोणत्या घटकाच्या आधारे करता येईल हे आपण बघणार आहोत. आता पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून केंद्र शासन व दुष्काळ बाधित क्षेत्राकडे पुरेसे लक्ष देत आहे. असं आपल्याला माहिती आहे की पहिल्या पंचवार्षिक योजना 1951 सालापासून सुरू झाली. तेव्हापासून तर आतापर्यंत जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी भारतातील असणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते दुष्काळ बाधित क्षेत्र आहे किंवा दुष्काळ क्षेत्र आहे, या क्षेत्राकडे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांनी लक्ष दिले आहेत. आता 1987 पूर्वी दुष्काळग्रस्त भागातील लोकांना मदत शासन त्यावेळेस लोकांना मदत करत असते आणि त्याबरोबर काय करायचं बघा, त्यावेळेस त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जात असे. आणि रोजगार उपलब्ध करून देत असताना त्यांनी अशाही गोष्टी महत्त्वाच्या मानल्या की सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अन्नधान्याचे वाटप करणे, ह्याही गोष्टी त्यावेळेस त्या ठिकाणी सुरू झाल्या असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच संकटकालीन दुष्काळ असेल किंवा सहाय्यक खर्च असेल, अर्थव्यवस्थेत चांगला ताणतणाव येत असेल, म्हणजे अशा गोष्टीसाठी प्रामुख्याने या विकास कामासाठी प्रामुख्याने दुष्काळ निवारणेकडे वळवावी असं लागत असते. म्हणजे संकटकालीन दुष्काळ सहाय्य खर्च हा अर्थव्यवस्थेवर चांगला ताण येऊ शकतो असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे संकटकालीन जो दुष्काळी सहाय्य खर्च असतो तो या ठिकाणी चांगल्या या विकास कामासाठी न वळवता ह्या दुष्काळी भागाकडे किंवा दुष्काळ निवारणाकडे वळवावे लागतात असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे अशा प्रकारे शासनाने असा जर विचार केला, प्रत्येक गोष्टीचा विचार केला आहे, म्हणजे पहिल्या योजनेपासून जशा पंचवार्षिक योजना केल्या त्याप्रमाणे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भाषा असतील किंवा केंद्रशासित बाबतीत असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या ठिकाणी दुष्काळ निवारण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील या ठिकाणी त्यांनी विचार केला आहे असं आपल्याला या ठिकाणी मानता येईल. म्हणजेच पुढे असंही म्हणता येईल की ह्या प्रश्नावर मात करण्यासाठी 1970च्या सुरुवातीला दुष्काळ व्यवस्थापन धोरण स्वीकारले गेले भारत सरकारने. त्यानंतर याचे उद्दिष्ट असतील, पूर्वसूचना असतील, भरोसा किंवा लोकांचे सहकार्य या बाबतीमुळे दुष्काळ निवारण दुष्काळ व्यवस्थापन याच्यामध्ये मतभेद होते. आता हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्याचे लोकांचं सहकार्य मिळालं पाहिजे आणि लोकांचं जर सहकार्य मिळालं तर नक्कीच दुष्काळाचे व्यवस्थापन हे आपण चांगल्या प्रकारे करू शकतो असं या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे दुष्काळाचा सहाय्याचा मार्ग असेल, लोकांना सहाय्य योजना असेल, अन्नधान्याचे वितरण असेल किंवा आर्थिक संरक्षण देण्याचा हेतू असेल, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी झाल्या पाहिजे असंही वाटतं. म्हणजे दुष्काळ व्यवस्थापनाचा मार्ग नक्कीच मोकळा होईल किंवा दुष्काळ व्यवस्थापनाचा मार्ग किंवा उद्दिष्ट लोकांना धान्य उत्पादनासाठी प्रवृत्त करून सहाय्य योजनेचा नायनाट केला गेला पाहिजे असंही आम्हाला या ठिकाणी वाटतं. म्हणजे प्रत्येक गोष्टी असतील, प्रत्येक हे असेल, म्हणजे त्या गोष्टीचं अन्नधान्याचं वितरण असेल, आर्थिक संरक्षणाचं देण्याचं असेल, हे आपण अभ्यासलं गेलं पाहिजे. म्हणजे असा जर आपण विचार केला तर दुष्काळ सहाय्य मार्ग असेल, सामाजिक असेल, आर्थिक सूचक असेल, तसे धान्य उत्पादन आकडेवारी मूल्यवाढ असेल किंवा बाधित लोकांचे स्थलांतर असेल किंवा गुन्हेगारी वाढण्याचे प्रमाण याचाही विचार
या ठिकाणी घ्यायला होत असतो असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे दुष्काळ पडल्यानंतर कोणकोणते परिणाम हे आपण हे मागील तासिकेला बघितलं आहेत. म्हणजे ह्या गोष्टी असतानाही सुद्धा दुष्काळाचं व्यवस्थापन कसं करता हे आपल्याला बघितलं गेलं पाहिजे. आता दुष्काळ जाहीर करणे, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की दुष्काळ जाहीर करणे, त्यांना सर्वांना सहकार्य किंवा सहाय्य, दुष्काळ जाहीर केला म्हणजे त्यांना सहाय्य द्यावंच लागतं. हे दुष्काळाचं व्यवस्थापन म्हणजे जलसूचक शेती असाही त्याचा एक अर्थ होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जलशेती सूचक असंही त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणावं लागेल म्हणजे दुष्काळ व्यवस्थापनामध्ये जर ज्याचा मार्ग येत असतो तो जलशेती सूचक असेल, तसे पर्जन्यमान असेल, जलाशयाची पातळी असेल किंवा पिके घेण्याचा आकृतिबंध असेल याचाही विचार प्रामुख्याने या ठिकाणी किंवा दुष्काळाची चिन्हे सुरुवातीला ओळखण्यासाठी उपयोग केला पाहिजे. म्हणजे पर्जन्यमान पाऊस कमी पडला, जलाशयाची पातळी खाली गेली, पीक घेण्याचा आकृतिबंध बिघडला गेला. ह्या सर्व गोष्टी म्हणजे जलशेती सूचक आहे हे सांगता येईल आपल्याला. म्हणजे जलशेती ही सूचक आहे दुष्काळाचं व्यवस्थापन करण्यासाठी. म्हणजे दुष्काळ व्यवस्थापनाचा मार्ग हा जलशेती सूचक असल्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये जसं सांगितलं तुम्हाला की पर्जन्यमान कमी होणे, जलाशयाची पातळी कमी जाणे, पिके घेण्याचा आकृतिबंध यांचा सर्वांचा विचार करून जलशेती सूचक चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला सांगू शकतात. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की दुष्काळाची चिन्हे सुरुवातीला ओळखण्यासाठी करीत असतो असाही त्यासाठी उपक्रम आहे. जेव्हा पावसाळा संपून खरीप पिकाचा हंगाम संपून गेलेला असतो, जात असेल त्यावेळेस त्यानंतर दुष्काळाचा मार्ग हा मान्सून काळात उभी पिके असतील किंवा मान्सून काळामध्ये ते पिके वाचवणे असेल किंवा जीवन उपयोगी साहित्याचे वाटप यासाठी सहाय्यभूत ठरला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी असंही आपल्याला म्हणता येईल की दुष्काळ व्यवस्थापन करण्यासाठी कोणकोणत्या घटकांच्या आधारे आपण दुष्काळाचे सूचके म्हणतात की दुष्काळ येणार आहे यावेळेस, हे दुष्काळ येणार असेल तर ह्या कोणकोणत्या गोष्टीमुळे येऊ शकतो हे आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. किंवा कधी दुष्काळात कसा सहाय्यभूत ठरला आहे, खरीप पीक गेल्यानंतर किंवा रब्बी पीक गेल्यानंतर याचाही आपण या ठिकाणी उहापोह केलेला आहे. आता पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आता बघ आपत्ती व्यवस्थापन. आता आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? 2002 नुसार जर असं म्हटलं गेलं दुष्काळ व्यवस्थापन करण्यासाठी रोजगार निर्माण असेल, म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की दुष्काळ जर निवारण करायचं असेल आपत्ती व्यवस्थापन समितीने सांगितलं, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी रोजगार निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी जलसंधारणाची कार्य झाली पाहिजे आणि विद्युत पुरवठा असला पाहिजे. उभे पिकं असले ते वाचवले गेले पाहिजे. त्यानंतर जीवन उपयोगी वस्तूंच्या वाटपावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे रेशनिंग असेल किंवा वेगवेगळ्या जीवन उपयोगी वस्तूंच्या वाटपावर लक्ष केंद्रित, म्हणजे ह्या आपत्ती व्यवस्थापन समितीने यानुसार असं सांगितलं गेलं की दुष्काळ जर व्यवस्थापन जर व्यवस्थित करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ज्या भागामध्ये दुष्काळ आहे त्या भागामध्ये असणाऱ्या भागातील लोकांना रोजगार निर्माण केला असताना त्यासाठी त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या रोजगार निर्मिती म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या जलसंधारणाची कामे झाली पाहिजे. मोठ्या प्रमाणात जलसंधारण झालं तर नक्कीच त्याचा फायदा होऊन त्या प्रदेशाला होऊन असं आपल्याला म्हणतो. त्या ठिकाणी असलेला विद्युत पुरवठा असेल हा विद्युत पुरवठा त्या ठिकाणी खंडित नाही झाला पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या भागातील असणारे उभे पिके वाचवणे, म्हणजे ज्या ठिकाणी जर पाण्याची कमतरता पडत असेल तर त्या मार्गावर आणणे किंवा जीवनोपयोगी वस्तूच्या वाटपावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अशाही या ठिकाणी थोडक्यात व्यवस्थापन समितीच्या म्हणण्यानुसार असं म्हणता येईल की व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे करायचं असेल की व्यवस्थापनानुसार रोजगार म्हणजे लक्ष ह्या दुष्काळ व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते असं आपल्याला म्हणता येईल. आता पुढे असं म्हणता येईल की दुष्काळ प्रवण कार्यक्रम किंवा DPAP का म्हणायचं, तर हा कार्यक्रम जर बघितला गेला तर 615 गटामध्ये आणि 90 जिल्ह्यांच्या देशाच्या पश्चिम भाग असेल, मध्य भाग असेल किंवा दक्षिण भागातील ह्या ठिकाणी हा झाला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे त्याच्यात कृषी क्षेत्रातील एकात्मिक विकास कार्यक्रम आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता हे सर्व बघत असताना दुष्काळ प्रवण क्षेत्र किंवा दुष्काळ प्रवण क्षेत्राचा मधला कुठला कार्यक्रम आहे, तर बघा ते सर्वात महत्त्वाची ह्या कार्यक्रमाची काही उद्दिष्ट ठेवण्यात आली होती. ती उद्दिष्ट कोणती होती, तर सर्वात महत्त्वाचं पहिलं उद्दिष्ट होतं शेतजमीन असेल, पाणी असेल, गुरेढोरे असेल यांना न्याय्य व शास्त्रीय यांचा उपयोग केला गेला पाहिजे. म्हणजे शेतजमिनीचा, पाणी असेल, गुरेढोरे यांचा न्याय्य आणि शास्त्रीय पद्धतीने उपयोग केला पाहिजे. त्यानंतर दुष्काळ प्रवण क्षेत्रातील जनतेचे उत्पन्न वाढवले पाहिजे, त्यांना स्थिरता आणली गेली पाहिजे, ह्याही महत्त्वाची गोष्टी. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं उद्दिष्ट त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं आहे की परिस्थितीकीय समतोल पुनर्स्थापित करणं गरजेचे आहेत. अशा प्रकारे ह्या उद्दिष्टे ठेवत असताना शेतजमीन असेल, पाणी असेल, गुरढोरे असतील यांना शास्त्रीय उपयोग केला गेला पाहिजे, यांचा न्याय्य आणि शास्त्रीय उपयोग करून घेतला आला पाहिजे. दुष्काळ प्रवण क्षेत्रातील जनतेचे उत्पन्न वाढवले गेले पाहिजे, म्हणजे ते कोणकोणत्या घटकांनी कसे वाढू शकतात हे आपण ठरवलं गेलं पाहिजे. किंवा परिस्थितीकीय समतोल पुनर्स्थापित करता आला पाहिजे, म्हणजे इकॉलॉजिकल बॅलन्स साधता आला पाहिजे. अशा प्रकारे ह्या असणाऱ्या दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रमामध्ये आपल्याला
त्या गोष्टी समजतात. आता पुढे जाऊया आपण. पुढे गेल्यानंतर दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रमाची काय मूलतत्वे असू शकतात, म्हणजे कोणकोणते त्या ठिकाणी मूलतत्वे असून किंवा कोणकोणते प्रिन्सिपल असू शकतात. तर सर्वात महत्त्वाचा पहिलं प्रिन्सिपल आहे, त्याने एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास व्यवस्थापन व जलसंपत्तीचे व्यवस्थापन करता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात या गोष्टी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जलसंपत्तीचे व्यवस्थापन असेल किंवा पाणलोट क्षेत्रामधलं असणारं व्यवस्थापन असेल, म्हणजे एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि जलसंपत्तीचे व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. तसेच ह्या असणाऱ्या प्रदेशामध्ये मृदा असेल, आर्द्रता असेल, यांची संधारणाची उपाययोजना केल्या पाहिजे. त्याचबरोबर पुढे वनीकरण असेल, ज्यामध्ये सामाजिक असेल, शेती वनीकरणामध्ये असेल, त्यावर भर देण्यात आला पाहिजे. म्हणजे याही दुष्काळ प्रवण क्षेत्राचा कार्यक्रम ठरवण्याचे किंवा ही मूलतत्व आपल्याला म्हणता येईल. किंवा चराव कुरणे असतील किंवा वन जमिनीचा विकास असेल, व्यवस्थापन असेल, विकासाचं मेंढीपालन असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी असेल त्या या करत असताना ह्या दुष्काळ प्रवण क्षेत्राच्या कार्यक्रमाची ही मूलतत्वे त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणजे त्या ठिकाणी दुभत्या जनावरांचा विकास असेल किंवा दुग्ध व्यवसायाचा विकास तोही त्या ठिकाणी झाला गेला पाहिजे, असंही त्या ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी दुष्काळ नक्कीच नष्ट होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढे असंही म्हणता येईल की पिके घेण्याची पुनर्रचना असेल किंवा कृषी विद्या पद्धतीत बदल झाला पाहिजे, म्हणजे कशा प्रकारे ती घेऊ शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. किंवा पिकाच्या आवर्तनात मध्ये शास्त्रीय फेरबदल असेल, ज्याच्याकडे धान्यावर भर देता येईल किंवा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय दृष्ट्या शेतीच्या मध्ये असणाऱ्या पिकांच्या आवर्तनात बदल केला गेला पाहिजे व त्यामध्ये असणारे त्या ठिकाणी व्यसन असणारी ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी साध्य केल्या पाहिजेत, तरच त्या ठिकाणी दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रमाचं ते प्रिन्सिपल ठरवू शकता येईल. आता याचबरोबर असंही पुढे म्हणता येईल की आपल्याला या शेतीपूरक कामधंदे त्या ठिकाणी निर्माण करता आले पाहिजे. तर त्या ठिकाणी म्हणजे शेतीवरच न राहता दुसरेही कामधंदे असेल किंवा दुसरेही एखादे उद्योगधंदा असेल तर नक्कीच त्याला पर्यायी व्यवस्था आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो असं आपल्याला वाटतं. त्यानंतर जलसंधारण असेल. आता जलसंधारणाची कामं ही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. नाला बंडिंग असेल, वेगवेगळे असेल, समतल चर असेल, अशी वेगवेगळे जलसंधारणाची कामं त्या ठिकाणी त्या असणाऱ्या दुष्काळी भागामध्ये किंवा दुष्काळ प्रवण क्षेत्रामध्ये झाली पाहिजे. त्यामुळे नक्कीच दुष्काळ कार्यक्रम हटवण्यामुळे किंवा दुष्काळाचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आपल्याला करू शकतो असं आपल्याला वाटतं. त्यानंतर लघु पाटबंधारे विकासाचा कार्यक्रम, लघु पाटबंधारे विकास अंतर्गत असणाऱ्या दुष्काळ प्रवण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर हे कसं नेता येईल याचाही विचार त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्यानंतर भुयारी कालवे असतील किंवा अस्तर दिलेल्या कालव्यांचे निर्माण होणे गरजेचे आहेत. म्हणजे ज्या भागापर्यंत पाणी पोहोचवण्याची गरज आहे त्या भागापर्यंत पाणी पोहोचले, भुयारी कालवे असेल किंवा अस्तर दिलेल्या कालव्यांच्या मार्फत जाऊ शकतं. किंवा म्हणजे ह्या गोष्टीही त्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी दुष्काळ भाग आहे, ज्या दुष्काळी भागामध्ये कालवा गेला आहे त्या ठिकाणी पाणीपर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतं. म्हणजेच ह्या जर त्या ठिकाणी घेतल्या गोष्टी. आता पुढे असंही म्हणता येईल की समुद्राच्या पाण्याचं निःक्षारीकरण करायचं आणि सिंचनासाठी किंवा पिण्यासाठी त्याचा वापर करायचा. म्हणजे डिसॅलिनायझेशन असं म्हणतात आलं की समुद्राच्या पाण्याचं निःक्षारीकरण करून त्याचा सिंचन आणि पिण्यासाठी वापर केला गेला पाहिजे. त्याचबरोबर शेतीचे विकेंद्रीकरण करायचे. विकेंद्रीकरण केल्यानंतर म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकेंद्रीकरण करून त्या ठिकाणी दुष्काळ निवारता येऊ शकतो असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. किंवा लघु असेल, गृह असेल, उद्योगांचा विकास जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात केला गेला पाहिजे. आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ह्या विकास जर केला तर नक्कीच आपल्या दुष्काळ प्रवण क्षेत्रातील कार्यक्रमाची एक मूलतत्व असं म्हणता येईल. किंवा दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रमामध्ये याचा लघु उद्योग असेल, गृह उद्योग असेल, यांचा विकास झाल्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी त्याला फायदा होऊ शकतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. किंवा घरगुती असेल, औद्योगिक वापरासाठी असेल, सौर असेल, पवन असेल, बायोगॅस असेल, इत्यादी पर्याय ऊर्जेचाही वापर त्या ठिकाणी केला पाहिजे आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात विकास घडून आणला गेला पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. किंवा त्याही पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो की कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढवण्यामध्ये अधिक संशोधन करण्याची गरज आहे किंवा अधिक जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात संशोधनाची आवश्यकता आहे. म्हणजे कोरडवाहू शेतीची उत्पादकता कशी वाढवली पाहिजे, म्हणजे कमी पावसावरती जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल हे जायचं. म्हणजे जसं इस्रायलचं उदाहरण मगाशी तुम्हाला सांगितलं, अतिशय कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी, तरीही त्या ठिकाणी असे शेती इतकी व्यवस्थित अशा प्रकारे झालेली आहे. म्हणजे या गोष्टीचं कोरडवाहू शेतीची उत्पादकता असेल किंवा अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे आता जर वरील उपायाची अंमलबजावणी जर आपण एकत्रितपणे विचार केला, जर ह्या सर्व गोष्टी आपण साध्य केल्या तर नक्कीच दुष्काळ प्रवण क्षेत्रातील लोकांची असणारी जी वाईट परिस्थिती, त्या वाईट परिस्थितीतून नक्कीच त्यांना कमी होण्यामध्ये किंवा त्यांना त्या ठिकाणी कमी करण्यामध्ये आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी मदत होईल असं आपल्याला वाटतं. म्हणजे
ह्या गोष्टी जर त्यांनी असणारी ही मूलतत्वे म्हणजे दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रमाची जी मूलतत्वे त्या ठिकाणी अंगीकारली, नक्कीच असणाऱ्या ह्या दुष्काळ क्षेत्र प्रवण क्षेत्रामध्ये नक्कीच त्यामध्ये बदल होऊ शकतो असं आपल्याला म्हणावं लागेल. आता यानंतर पुढे आपल्याला गेल्यानंतर आपल्याला म्हणता येईल की दुष्काळ निवारण करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. आता दुष्काळ निवारण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आता दुष्काळ निवारण करत असताना आपल्याला की दुष्काळ क्षेत्र भागामध्ये भूमी उपयोजना गरजेनुसार केलं गेलं पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भूमी उपयोजना दुष्काळ गरजेनुसार झालं पाहिजे. जशी गरज असेल तसे भूमी उपयोजन झालं पाहिजे. म्हणजे कोणत्या भागामध्ये कसं काय कोणत्या कोणत्या पिकाचं योजना केल्या पाहिजे. कमी पावसावर येणाऱ्या पिकांची उत्पादन घेतलं गेलं पाहिजे. कमी पाण्यावर वाढणाऱ्या पिकांची म्हणजे जास्तीत जास्त ज्या पिकांना जास्त अतिशय कमी स्वरूपात पाणी लागतं अशा पिकांची निवड करायची आणि त्याचंच त्या पिकांचं उत्पादन घ्यायचं असं मत आहे. त्यानंतर त्या थोडक्यात महत्त्वाचं जंगलतोड राखायची, वनीकरणाचे कार्यक्रम राबवणे अशा या गोष्टी या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतात. त्यानंतर पुढे जलसिंचनाच्या विविध योजना असतील त्या ठिकाणी वाढवून भूजल पातळी कशी वाढवता येईल ह्याही ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. म्हणजे जलसिंचनाच्या विविध योजना असतील म्हणजे नाला बिल्डिंग असेल त्या ठिकाणी समतल चर असेल अशा वेगवेगळ्या जलसिंचनाच्या वेगवेगळ्या योजना लावायच्या आणि त्या ठिकाणी भूजल पातळी कशी वाढवता येईल याचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजेच या ठिकाणी जर ह्या गोष्टी आपण साध्य केल्या तर नक्कीच दुष्काळ कमी करण्यासाठी आपण मदत होऊ शकतो किंवा त्याही पुढे जलवळण योजना ही त्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जातं जे समुद्र कोणत्याही लोकांच्या उपयोगात येत नाही त्या ठिकाणी ज्या असणाऱ्या दुष्काळी भागापर्यंत कसं पोहोचल याचा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. किंवा दुष्काळ प्रवण प्रदेशामध्ये मिश्र शेतीचे प्रयोग यशस्वीपणे राबवले गेले पाहिजेत आणि राबवल्यानंतर त्या ठिकाणी जर मिश्र शेतीचे प्रयोग यशस्वीपणे झाले तर त्या दुष्काळ प्रवण क्षेत्रामध्ये नक्कीच थोडंसं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊ शकतं किंवा दुष्काळ निवारण्यासाठी त्याला नक्कीच फायदा होऊ शकतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असे म्हणतात की सुधारित गवताच्या जातींची पैदास केली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी जातीचे पैदास जातीच्या वेगवेगळ्या गवताच्या जातीच्या पैदास केल्या पाहिजे किंवा नवीन जातीचं रोप त्या ठिकाणी लावले गेले पाहिजे किंवा आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर केला म्हणजे तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल किंवा वेगवेगळ्या सिंचनाच्या या आधुनिक पद्धतीचा वापर करून पिके घेतली पाहिजे. म्हणजे ज्या पिकांना जास्तीत जास्त प्रमाणे आधुनिक सिंचन पद्धतीचा जर वापर केला तर नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्याची थोडीशी पाण्याची जेवढी गरज आहे त्यापेक्षा कमी गरजेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन जास्तीत जास्त शेती पिकाखाली येऊ शकते किंवा दुष्काळ निवारण्यासाठी तेही उपाययोजना आपल्याला मानता येईल असं आपल्या ह्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर तलाव असेल सरोवरे असेल किंवा यांच्यातील गाळ काढून टाकला पाहिजे. त्यामुळेच पाण्याचा तयार असणारा साठा हा अबाधित राहू शकतो आणि त्या ठिकाणी नक्कीच दुष्काळावर मात आपण त्या ठिकाणी करू शकतो असं आपल्याला वाटतं. आता पुढचा शेवटचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी वृक्षतोड असेल मृदा संधारण असेल पाण्याचे नियोजन असेल ह्या बाबतीमध्ये वृक्षतोडांच्या बाबतीमध्ये असेल किंवा मृदा संधारणाच्या बाबतीत असेल किंवा पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये असेल लोकांच्या मनामध्ये जाणीव जागृती गेली पाहिजे. म्हणजे लोकांच्या मनात जर जाणीव जागृती झाली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्यानंतर नक्कीच उपाय दुष्काळ निवारण्यासाठी होऊ शकतो. आणि अशा प्रकारे जर आपण ह्या गोष्टी जर साध्य केल्या तर नक्कीच दुष्काळ हा नक्कीच निघून जाऊ शकतो किंवा दुष्काळावर नक्कीच आपण मात करू शकतो असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण दुष्काळ किंवा दुष्काळ व्यवस्थापनासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रम म्हणजे काय किंवा दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रमाची मुख्य मूलतत्वे किंवा प्रिन्सिपल कोणकोणते आहे त्याचाही विचार आपण आजच्या तासिकेला केला आहे किंवा त्यानंतर हे दुष्काळ कमी करण्यासाठी किंवा निवारण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो आपण याचाही या ठिकाणी उहापोह केला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर आपण या ठिकाणी माझा मेल आयडी दिला आहे तो आपण या ठिकाणी मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो पुढील तासिकेला आपण बघणार आहोत पूरग्रस्त प्रदेश समस्या आणि उपाययोजना. म्हणजेच आता पुढील तासिकेला बघणार आहोत पूरग्रस्त प्रदेश म्हणजे काय किंवा पूर म्हणजे काय किंवा पूर कशाला म्हणायचं किंवा पुरामुळे कोणकोणत्या गोष्टी ह्या होणार आहे याविषयी असणारे अभ्यास पुढील तासिकेला आपण करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.